इंदापूरचा जो पाणी प्रश्न आहे तो आता पेटताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने सिंचन भवनला या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल. खरं तर दोन दोन मंत्रिपद तालुक्याला आहेत आणि होती तुम्ही होतात, स्वतः मामा देखील आहेत आणि शेतकऱ्यांना असं या ठिकाणी पाण्यासाठी रस्त्यावर उतरवलं. हे अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे, अत्यंत चीड येणारा प्रसंग आहे. आज शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याला सिंचन भवनमध्ये त्याच्या हक्काच्या पाण्यासाठी यावं लागतं. प्रशासन काय करतं, अधिकारी काय करतात, त्यांचं नियोजन आहे का नाही काय? आज आमच्या वाट्याचं पाणी गेलं कुठं? टेल टू हेड इरिगेशन काढण्याची जबाबदारी ही शासनाची इरिगेशन डिपार्टमेंटची आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आमची सगळी पिकं जळाली, प्यायला पाणी नाही. आज त्या ठिकाणी जनावराला प्यायला पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे जलसंपदा विभाग नियोजन करत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही. सातत्याने दुसरं आंदोलन आहे त्यांचं हे. त्यांनी ते थेट रोहित पवारांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप करतायत की त्यांनी पाणी पळवलं. नाही, नाव कोणाचं आहे काय ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचा मुद्दा एकच आहे की आमचं पाणी गेलं कुठं, आम्हाला आमचं पाणी द्या आणि ते पाणी द्यायची जबाबदारी ही डिपार्टमेंटची आहे. तुम्ही आता अधिकाऱ्यांना देखील भेटणार आहात, नेमकं काय रोहित पवारांनी याच्या आधी अशी भेट घेतली? आज ते आम्ही चर्चाच करणार आहे. आता अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणार आहे त्यांच्याशी आणि त्यांच्याशी चर्चा करून काय तोडगा निघतोय बघू आम्ही. जर पाहिलं तर आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील होते. त्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांशी, ज्या संबंधित अधिकारी आहे सिंचन भवनाचे, यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि या चर्चेतून नेमकं काय मार्ग निघतो हे देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि या संपूर्ण आंदोलन प्रश्न नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.